अस्सलामु अलैकुम माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनींनो आणि मित्रांनो. आपला जे मागचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण सूरे बकरा जे आहे पवित्र ग्रंथ कुराणमधील जी 2 नंबरची सूरत आहे त्याच्यामधलं आपण काही भाग किंवा काही आयत बघितले होते. जसं की आपण आयत क्रमांक 7, 8 आणि 9 बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की अल्लाहने जे दांभिक लोक आहे किंवा मुनाफिक लोक आहे त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे की हे जे लोक आहे हे काय करतात, असं म्हणतात की आम्ही ईमान ठेवतो अल्लाहवर आणि जे अंतिम दिवस आहे त्याच्यावर, पण अल्लाह म्हणतात की ते खोटे बोलतात आणि ते ईमान धारक नाही. आणि अजून आपण बघितलं होतं की त्यांना असं वाटतं की ते अल्लाहला आणि जे ईमान राखणारे लोक आहेत त्यांना धोका देत आहे, पण अल्लाह म्हणतात की त्यांना कळत नाही, समजत नाही की ते स्वतःला धोका देत आहे, पण त्यांना याची जाणीव नाही. आता आज आपल्याला त्याचा पुढचा भाग बघायचा आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की जे आयत नंबर 10 आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे अल्लाह पुढे म्हणतात की फी खुलूबिहिम मरजुन फजादहुमुल्लाहु मरजा वलहुम अजाबुन अलीम बिमा कानू यक्झिबून. म्हणजे अल्लाह म्हणतात की त्यांच्या समोर सत्य आल्यावर सुद्धा आणि त्यांना कळाल्यावर सुद्धा त्यांनी जे सत्य होता त्याचा इन्कार केलं, त्याला नकार दिलं आणि ते त्यांच्या स्वतःच्या जिद्दीमुळे त्यांनी असं केलं, हट्ट म्हणजे केलं त्यांनी, आणि त्याच्यामुळे त्यांच्या ही जी त्यांची सवय आहे याला अल्लाह म्हणतात की त्यांच्या हृदयात काय आहे, एक रोग आहे. म्हणजे हा एक प्रकारचा रोग आहे. रोग आहे म्हणजे काय की म्हणजे सत्याला समजून सुद्धा त्याला सत्य न मानणे, फक्त आपल्या जिद्दीमुळे आणि चुकीच्या मार्गावर चालत राहणे स्वतःच्या जिद्दीमुळे. तर हा एक प्रकारचा रोग आहे दांभिक लोकांमध्ये, मुनाफिक लोकांमध्ये, असं अल्लाह म्हणतात. आणि त्यांच्या मनात हा रोग आहे आणि या रोगाला अल्लाहने काय केलं की अजून वाढविलं. आधीच तो रोग होता आणि त्याला अजून काय केलं, वाढविलं. म्हणजे ही एका प्रकारची शिक्षा किंवा यातना आहे अल्लाहकडून त्यांना. हा रोग अजून वाढलं त्यांचा आणि त्यांच्यासाठी खूप दुःखदायक अजाब आहे, यातना आहे. आणि हे कशामुळे आहे अल्लाह म्हणतात, कारण ते काय करत होते, खोटं बोलत होते. त्यांच्या खोट्या बोलण्यामुळे त्यांना दुःखदायक अजाब आहे. त्याच्यामुळे काय आहे, अल्लाह म्हणतात की जेव्हा त्यांना असं बोललं जातं किंवा असं म्हटलं जातं की धरतीवर जे बिघाड आहे ते निर्माण करू नका. म्हणजे बिघाड म्हणजे जसं की अपराध आहे, गुन्हा आहे किंवा जे काही वाईट गोष्टी आहेत ते पसरू नका.
तर ते काय म्हणतात, मुनाफिक लोक किंवा दांभिक लोक काय उत्तर देतात, ते म्हणतात की आम्ही तर काय करू लागलो, सुधारणा करू लागलो. म्हणजे आम्ही तर धर्तीवर जे काही वाईट गोष्टी चालू आहेत, चाललेल्या आहेत, त्यांना कमी करू लागलो, थांबू लागलो, म्हणजे आम्ही सुधारक आहोत, असं ते म्हणतात. म्हणजे अजून एक